नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना. आता लाडकी बहीण योजनेमध्ये आपणास सगळीकडेच हे अपडेट बघायला मिळत आहे. 80 लाख लाडक्या बहिणी आता योजनेतून अपात्र ठरलेल्या आहे. कशामुळे? तर त्यांची ई-KYC राहिली म्हणून. आता त्यामध्ये ई-KYC राहिली म्हणजे काहींची ई-KYC चुकली असेल, काहींनी ई-KYC केलीच नसेल आणि काहींकडे ई-KYC करण्यासाठी जे काही पर्याय होते त्यासाठी लागणारं काय वडिलांचं किंवा पतीचं मृत्यूपत्र लागणार होतं किंवा आधार नंबर लागणार होता. अशा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे लाडक्या बहिणींची ई-KYC राहिली आणि अशा लाडक्या बहिणी ई-KYC करू शकल्या नाही. परंतु या ज्या 80 लाख लाडक्या बहिणी आहेत यामध्ये सगळ्याच लाडक्या बहिणी या म्हणजे खरोखर अपात्र आहेत का? कारण की 80 लाख लाडक्या बहिणींमध्ये अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत की त्या पात्र आहेत, गरजू आहेत आणि नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसणाऱ्या आहेत. परंतु आता अशा लाडक्या बहिणींना न्याय मिळेल का? अशा लाडक्या बहिणींसाठी पुन्हा ई-KYCची म्हणजे प्रक्रिया सुरू जर झाली तर या सगळ्या ज्या 80 लाख लाडक्या बहिणी आहेत यांना ई-KYC करायला मिळेल का? आणि बघा, कारण की न्यूज चॅनल आता प्रत्येक न्यूज चॅनल्सवर जेव्हा एखादी बातमी येते त्यामुळे लगेचच खूप सारे त्याच विषयावर व्हिडिओ येतात. त्यामुळे सत्य काय आहे हे सगळ्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. काय आहे सत्य आणि काय आहे अफवा. त्यामुळे आपण जे पण काही बघतो ते 100% खरं आहे असेही नाही. त्यामुळे महिला व बालविकास विभागाने काय अपडेट दिले आहे आणि महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेबद्दल काय अपडेट दिलेले आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. आता 80 लाख लाडक्या बहिणींना पुन्हा ई-KYC करायला मिळणार का? या बहिणी कायमस्वरूपी अपात्र होणार का? पहिल्यांदा आपण हा मुद्दा बघूया. बरोबर आहे की नाही? बघा, आता या ज्या 80 लाख लाडक्या बहिणी आहेत म्हणजे जवळजवळ 2,67,00,000 बहिणींमधनं आता या 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. आणि या अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आता काहींना मार्चपासून म्हणजे मार्च एप्रिलचा हप्ता आला नाही, काहींना नोव्हेंबरपासून हप्ता आलेला नाही. आता बघा, जरी यामध्ये लाडक्या बहिणींची चूक असली की सरकारने बऱ्याच वेळा तुम्हाला 3 वेळा संधी दिली ई-KYC करण्याची, तरी माझ्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिली. आता यामध्ये ई-KYC तुमची राहिलेली आहे. यामध्ये जर तुमचे चूक नसेल, कारण की तुमची जर काही कागदपत्रांमुळे ई-KYC राहिली असेल किंवा तुमच्यासाठी योग्य पर्याय उपलब्ध नव्हता म्हणून ई-KYC राहिली असेल तर तुम्ही लढू शकतात, तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकतात. यावर मी तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ आणीन. परंतु ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसत आहेत, तरीसुद्धा अशा बहिणी जर ई-KYC करू शकल्या नाही तर अशा बहिणींना माझं सांगणं आहे म्हणजे जे लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार जे आहे ते मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही लढा, अर्ज करा आणि तुमचं जे सत्य आहे, तुमची जी सत्य बाजू आहे ती तुम्ही मांडा. बरोबर आहे की नाही? तुम्हाला न्याय नक्की मिळेल आणि तुमची अर्ज प्रक्रिया सरकारपर्यंत पोहोचल्यावर तुम्हाला हप्ते नक्की मिळणार. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आता तुम्ही कायमच्या अपात्र होणार का? तर नाही. तुम्ही जर लढल्या तर तुम्हाला नक्की न्याय मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता अशी जरी तुम्हाला संपूर्ण सोशल मीडियावर जरी तुम्हाला अशी माहिती मिळत असली की बुवा 80 लाख लाडक्या बहिणींना आता ई-KYC करायला सरकारने अजून परमिशन दिलेली नाही, तर काय आहे सत्य यामागे? बघा, जे वार्षिक ई-KYC आहे ना, जी वार्षिक ई-KYC प्रक्रिया आहे ती जूनमध्ये सुरू होणार आहे. त्यामध्ये आता या ज्या 80 लाख लाडक्या बहिणींना हप्ते मिळाले नाही ई-KYC न केल्यामुळे
आता या लाडक्या बहिणींना जूनमध्ये ई-KYC करायला मिळणार का? हे तर जसे सरकारकडून किंवा महिला व बालविकास विभागाकडून अपडेट येईल तसे मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार, कारण या बाबतीमध्ये अजून तसे काही अपडेट आलेले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की सरकारने, तुम्ही काय बघतायत सोशल मीडियावर अपडेट, की महिला व बालविकास विभागाने किंवा सरकारने असे काही अपडेट दिलेले नाही की 80 लाख लाडक्या बहिणींना पुन्हा म्हणजे ई-KYC करायला मिळणार आहे असं. तर अजून महिला व बालविकास विभागाने अपडेटच दिलेले नाही, त्यामुळे आपण याबद्दल बोलणं हे चुकीचं ठरेल. त्यामुळे अपडेट येईल आणि वार्षिक ई-KYC प्रक्रिया जूनमध्ये सुरू होणार आहे, तेव्हा या 80 लाख लाडक्या बहिणींना ई-KYC करायला मिळेल का, त्यावर आपण लगेचच व्हिडिओ आणू. त्याबद्दल तुम्ही विचार करू नका, काळजी करू नका. ज्या माझ्या लाडक्या बहिणींना हप्ते मिळालेले नाही, ज्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे, त्यांच्यासाठी मी सांगत आहे. बघूया पुढचा मुद्दा. वार्षिक ई-KYC प्रक्रिया सुरू होणार का? तर हो, वार्षिक ई-KYC प्रक्रिया ही दरवर्षी सुरू होणार आहे आणि वर्षातून एकदा प्रत्येकाला ई-KYC करणे क्रमप्राप्त आहे, गरजेचे आहे. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे नियमित मिळणार आहे. कोणत्या बहिणींना, पुढचा मुद्दा काय आहे, कोणत्या बहिणींना ई-KYC करायला मिळणार? तर आता जसे की बघा, आता या ज्या 80 लाख लाडक्या बहिणी आहेत, यांना जूनमध्ये जी ई-KYC प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामध्ये तुम्हाला ई-KYC करायला मिळणार का, हे तर येणारे अपडेटच ठरवेल, येणारा काळच ठरवेल. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगते, माझ्या ज्या 80 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा सांगत आहे की शासनाकडून किंवा महिला व बालविकास विभागाकडून अपडेट आले किंवा आपल्याला काही सत्य अपडेट कळाले की ताबडतोब मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईन. त्यासाठी तुम्ही चॅनलशी जुळून राहा. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ऑल पर्याय निवडा आणि फेसबुक पेज फॉलो करून सगळे रील तुम्हाला मिळाले पाहिजे असे तुम्ही फॉलो करा. काय आहे पुढची अपडेट? फक्त पात्र बहिणीच करू शकतील का ई-KYC? तर बघा, तेच मी तुम्हाला सांगत आहे. पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत, म्हणजे ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे, या बहिणींना तर दरवर्षी म्हणजे वर्षातून एकदा, प्रत्येक वर्षी वर्षातून एकदा तुम्हाला ई-KYC करावीच लागणार आहे. हे सरकारने जेव्हा GR आला होता फेब्रुवारीमध्ये, त्यावेळेला त्याच्यामध्येच त्यांनी हायलाईट केलं होतं हा मुद्दा, की आता प्रत्येकाला दरवर्षी ई-KYC करावी लागणार. त्यामुळे आता पात्र लाडक्या बहिणींना आता करणं गरजेचंच आहे, परंतु या ज्या 80 लाख लाडक्या बहिणी आहेत यांना पुन्हा जूनमध्ये ई-KYC करायला मिळणार का? या लाडक्या बहिणींना मेचा हप्ता मिळणार का? या लाडक्या बहिणी योजनेत राहणार का? या लाडक्या बहिणी कायमच्याच अपात्र होणार का? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे जे सर्व महत्त्वाचे अपडेट आहे, हे आता पुढचा येणारा काळच ठरवेल. आणि लाडक्या बहिणी या बाबतीत जसेही काही अपडेट आपल्या हाती येईल शासनाकडून, महाराष्ट्र सरकारकडनं किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाकडनं काही अपडेट आले किंवा महिला व बालविकास विभागाकडून अपडेट आले की ताबडतोब मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की घेऊन येणार.